नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास म्हणजे यासाठी मी खूप वाट बघत होतो, खूप दिवसांनी वाट बघत होतो. जायचं आहे आम्हाला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र कळसूबाईला. तर त्यासाठी आम्ही वाट बघतो. आता फायनली इगतपुरीला पोचलो आहे आणि इकडून आता जातो आहे एस टी स्टँडवरती. तिकडून बस पकडून जाणार बेस. ही लहान मुलगीमध्ये मला व्हिडिओमध्ये घेत नाही गे, व्हिडिओमध्ये आता एक आणि एक आमचा पेशंट पार्टी आहे, तो रेडी होतो आहे. बघू शकता पार्टी रेडी होतो तो पण. तर आता जातो एस टी स्टँडवरती आणि बस पकडून जातो बेसगाव म्हणजे बार्ली हा गाव आहे, त्या गावात मी जातो. तो बेसगाव आहे आपला ट्रॅकिंगसाठी. तिकडून आपण ट्रॅकिंग चालू करू. तर जाऊया एस टीमध्ये. मग पुढचे व्हिडिओ बघतच राहा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा पूर्ण. खूप मजा येणार आहे आणि फर्स्ट टाईम कॅम्पिंग करतो तर अजून मजा येईल. आणि आम्हाला काही अंदाज नाही कॅम्पिंग कसं करतात काय, तर फर्स्ट टाईम ट्राय करतो. तर सामान खूप जास्त आहे, ट्रॅकिंग करताना खूप वांदे होणार आणि पाऊस पण चालूच आहे. तो व्हिडिओ बघतच राहा तुम्ही. फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही आता ऑटोने जातो आहे, कारण का बस नाही मिळाली. बसचं कोणालाच काही माहीत नव्हतं की बस आहे की नाही, कितीची आहे, टाईम कोणालाच माहीत नव्हतं. आजूबाजूला लोकांना विचारलं पण त्यांनाही माहीत नव्हतं. तर आम्ही आता जातो आहे शेअर ऑटोने आम्ही उतरणार गोटीवरून. तिथून रेग्युलर गाड्या चालू असतात, तर त्यामुळे ते बरं पडेल. तर तुम्ही इगतपुरीवरून येत असाल तर तुम्ही इथून शेअर रिक्षा पकडून गोटीला जा. गोटीवरून शेअरिंग आणि बसेसही अवेलेबल आहेत. आणि जर शेअरिंग ऑटोचं सांगू तर शेअर ऑटोचे 30 रुपये पर पर्सन घेतात गोटीपर्यंत. आणि गोटीवरून बसेस अवेलेबल आहेत. बसेसचं तिकीट आहे 35 रुपये आणि शेअरिंग आहे 50 रुपये शेअरिंग आहे पर पर्सन तिकडूनही. आणि जर तुम्ही कसारावर मार्गे येत असाल तर कसारावरून डायरेक्ट बस आहे बारी गावासाठी. तुम्ही तिथूनही येऊ शकता आणि तिथले तिकीट आहे 80 रुपीज तिकीट आहे पर पर्सन तिथून बसने. फायनली बारी गावात पोचलेलो आम्ही लोक. खाली उतरलो आहे. हवा इथे बस स्टॉप समजणार नाही आणि पाठी जवळ काय नाही, एंट्री आहे गावाची. मग खाली आहे सामसूम आहे, समजत नाही. विचार द्यावं लागेल. चाललो आता रस्ता स्टेट पुन्हा आतमध्ये गावात गेला आहे आणि तिकडून आपला ट्रॅकिंग चालू होते कळसूबाईसाठी. आता इथून जाऊया पुढे आणि पुढे बघतच राहा. पाऊस पण येतोय जातोय, त्यामुळे आता आम्ही खूप सामान बॅग एवढी भरलेली नाही या टेंटवरून. आणि ही पोरगी या कामाची नाही, सामानच घेत नाही. आता बॅगेतलं सामान पण आमच्या ह्याच्यामध्ये. हे काय माझ्याकडे तुझ्याहून आहे. आणि मग नजारा दाखवतो, एक नंबर नजारा आहे पुढे. त्यामुळे नजारा तुम्ही बघू शकता. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण हिरवंगार असं एक दृश्य दिसतंय आणि आपल्या पर्वतरांगा, बस दुसरं काहीच नाही. खूप सुंदर असं दृश्य दिसतंय इथे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. पाणीच पाणी. अरे वरना गेलो असतो आपण, तू पण फुकून जायचं रे. पाण्याला फोर्स खूप जास्त आहे, हे जास्त आहे. राहू ते काय फक्त काढते, फोर्स खूप जास्त आहे. बघू शकता इथे एकीला आणायला 2 जण पाहिजे. एवढी लहान आहे ना, तिथं पाय जमा ना तिथं बरोबर. पाऊस आलेला आहे. आता पाऊस आला आहे, पहिला कपडे चेंज करतो फटाफट. कळसूबाईच्या पायथ्याशी हा एक मंदिर आहे. तो कळसूबाईचं मंदिर आहे. ज्यांना ट्रॅकिंग करणे किंवा डोंगरावर चढणे संभव नाही ते इथे जाऊन दर्शन घेऊ शकतात. सामान खूप जास्त आहे, बघू शकता तुम्ही. बॅगी खूप वजन आहे, त्यामुळे सर्व खूप थकलेले आहेत. आणि आता ही ट्रॅकिंग चालू होते आणि तिकडून पुढे जायचं आपल्याला. स्टार्ट होतं ट्रॅकिंग. प्लॅन कॅन्सल करणार होतो, कारण का कॅन्सिलसाठी प्रॉब्लेम झालेला. कॅन्सिल करण्याला भेटत नव्हतं, जागाच नव्हती. आणि हवा आणि पाऊस एवढा असल्यामुळे कॅम्पिंग पॉसिबल होत नव्हतं. आणि प्लॅन कॅन्सल करून अर्ध्यातून घरी जाणार होतो, कारण का राहणं मुश्किल आहे आणि वर जाऊ नाही शकत. आणि वजन आमच्याकडे जास्त होतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला. आम्ही विचार केला परत जाऊ रिटर्न आणि नेक्स्ट टाईम काहीतरी परत येऊ असं. पण देवाच्या कृपेने ते एक आहेत बाकी त्यांच्या दुकानात आलो आणि त्यांनी आम्हाला आसरा दिला. आणि आम्ही जर त्यांच्याच दुकानामध्ये दुकानात जागा आहे,
त्या दुकानामध्ये आम्ही आजचा आसरा घेतो त्यांच्या इथे आणि तोच आम्ही कॅम्पिंग करू आजचं. आणि ते खूप चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या पूर्ण दुकानामध्ये वरती चप्पल तर असल्यामुळे आम्हाला काही चालू होत नाही. हवा पावसापासून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सुरक्षा मिळत आहे त्यापासून. पूर्ण भिजलेलं होतं आम्ही लोक आवाजावर समजू शकता. खूप खराब आहे. आम्हाला जरा आता रेस्ट करतो तिथेच आम्ही आज राहता करणार आणि मग सकाळी लवकर उठून वरती जाऊन दर्शन घेणार. आणि ते उद्या 15 ऑगस्ट आपला इंडिपेंडन्स डे पण आहे ते पण तिथेच वरती सेलिब्रेट करणार. तर आपण व्हिडिओ बघत राहा. कॅम्पिंग आता तिथेच कॅम्पिंग करणार आहे. फर्स्ट कॅम्पिंग आमची थोडी गचालली तर त्या गलपडले तर काय करणार. नेक्स्ट टाईम ट्राय करू थोडं चांगला. बघा तर कॅम्पिंग बाकी आहे. रात्र बाकी आहे. रात बाकी आहे. एन्जॉय करेंगे. एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जाणारा एकमेव सर्वात उंच शिखर महाराष्ट्रामधील कळसुबाई शिखर, ज्याची उंची 5400 फूट आहे. खरोखर उंच आहे. कारण का आम्ही अर्ध्यामध्येच थकलेलो आहोत आणि अजून अर्धा तर दिसत आहे. तिकडे माणसं चालतात आहे. अजून वर चालले होते. वर जायचं पूर्ण आणि आम्ही अजून तेच खाली आहोत. आम्ही खाली थांबलेलो आहोत. खरोखर खूप उंच आहे आणि एवढं सुंदर आहे ना दृश्य. एवढं सुंदर आहे. खूप सुंदर दृश्य आहे. मोबाईलमध्ये एवढं दिसत नसेल व्हिडिओमध्ये सॉरी, कारण का धुका पण खूप आहे. पण जर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल तर खूप सुंदर दृश्य आहे. पूर्ण पर्वतरांगा आहेत आणि पूर्णपणे पूर्ण धुका पसरलेला आहे इथे. आणि पाऊस चालूच आहे ना आणि डोळ्यांना आनंद देणारा असा दृश्य आहे. खूप आवडलं मला. बाहेर जाऊ नाही शकत, त्या पाऊस जास्त आहे ना. तुम्ही पूर्ण पुढे जाऊन पूर्ण खाली दाखवलं असतं. जर पाऊस कमी झाला तर तुम्हाला दाखवलं पुढे तसं काय. पण पाण्याचे झरे बघू शकता. प्रत्येक ठिकाणी पाण्याचे झरे आहेत. पाऊस एवढा वर होतो आहे ना, पाण्याचे झरे खूप सारे आहेत. खूप सारे पाण्याचे झरे दिसत आहे समोर. पाऊस आणि हवा खूप जास्त असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आहे आणि कॅम्पिंग पॉसिबल नाही आहे. बाहेर तरी नाहीच आहे. पाऊस खूप जास्तच आहे. त्यामुळे आम्ही आता इथेच कॅम्प लावणार आहोत आमचा आणि आजची नाईट इथेच करणार आम्ही. आणि मग सकाळी 5 वाजता आम्ही वरती परत ट्रॅकिंग चालू करू आणि वरचा शिखर पूर्ण दाखवतो तुम्हाला. आणि वरची व्हिडिओ पूर्ण दाखवतो वरचा पूर्ण वर जायचा खूप इच्छा आहे. I've been busy running my mouth dry, speaking lines about to find higher hopes and sensibilities. फायनली आमचा टेंट सेटअप होऊन आम्ही आता जेवणाची तयारी करतोय. मॅगी बनवलेली आहे. आम्ही मॅगी बघू शकतो. मॅगी बनलेली आहे मस्तपैकी. आणि आमचा स्टोव छोटासा स्टोव आणि खूप मदत केलेली आहे आमची स्टोव. याची पण अनबॉक्सिंग दाखवेन तुम्हाला. आणि अजून आता सँडविचचं काम चालू आहे. सँडविच बनतात आहे. खूप सारे कस्टमर माणसं सगळे काम करतात आहे. बघा कस्टमर चालू आहेत. आणि हे आमची मोलकरीण बाई शेफ ती जे काम करते गंगूबाई नॉन मॅट्रिक. आणि पाऊस खूप आहे. थंडी पण खूप आहे. आणि खूप आज फर्स्ट टाइम कॅम्पिंगचं एक वेगळीच मजा आहे आमच्यासाठी. तरी एक वेगळीच एक्सपिरियन्स झाला आहे. आम्हाला अनुभव करतो आहे आम्ही असं आम्हाला वाटतं. आणि माझ्या भावाने ना स्पेशल कॅम्पिंगसाठी नवीन स्पीकर विकत घेतला आहे. बघू शकता बोटचा स्पीकर नवीन विकत घेतला आहे. कारण का आम्हाला गाणी ऐकू शकतो आम्ही त्यासाठी. आणि पॉवर बँक पण आणलेले आहेत सर्वांनी. बॅटरी आणली. बॅटरी सेटअप तर बघा आमचा बॅटरीचा चार्जिंगवाला बॅटरीचा सेटअप लावलेला आहे. आणि हा एक आमचा पॉवर बँक छोटासा बॅटरीवाला मित्राचा आहे. चालतो जितो आम्ही ॲडजस्टमेंट करू. आणि आता सँडविचची तयारी चालू आहे. आज फुल मजा. खाणं खूप आहे. खाणं एवढं आणलंय ना संपणार नाही रात्रभर. एवढा खाणं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आजची जागलो म्हणजे हवा आणि पावसामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे. आणि हवेचा खूप फोर्स आहे. आणि पाठीमागे होऊ शकता नजर आपला. आता चालू करूया आपली आधी सरस बरूया सामान. आपलं टेंट पण बाकी राहिले. खूप थंडी आहे. थंडीने हवेने रात्रभर झोपून नाही दिले. हवा एवढी जोरात होती असं वाटत होता टेंट उडणार होता. आता गेला उडून अशी भीती. एवढी हवा आहे. हवेचा खूप फोर्स आहे. कॅम्पिंग भागात पडल्या हवा आली. सध्या चालू आहे तयारी चायची.
चाय बनवतो आहे आमच्या दीक्षिबाई आणि अजित बाप्या चाय बनवतोय. उकळते चाय मस्त छान पैकी. मस्त ही चाय जोरदार आवाज चालू आहे. पाण्याला मी चालू करतोय. बॅगीचा उद्घाटन केलेला आहे त्याच्या बॅगीचा आता बॅग इथं फेकून भरून लावायची गेली आहे त्याला. मित्राने त्या बॅगीला चॉकलेट आमच्या मित्रांनी ना बॅगीला चॉकलेट मध्ये लिपवलंय. जोरदार हवा यार खूप. आणि बाकी बाजूचा निसर्ग होऊ शकता. बॅगी बी आमच्या सोडल्यात कारण का वजन नको अजून आमच्याला 2 तास चालायचं आहे वरती. त्यामुळे बॅगी बी नाही घेतल्या. बॅगी आणि टेंट त्याच्यावर सोबत आणि आम्ही असंच जातो आता फक्त जास्त नको लागणार नाही आणि लवकर वरती पोचू या विचाराने पुढे चालले फटाफट. आधीच काय गाजा वाटला काय आधीच येऊन मी पुढचं सरळ असंच या. आता आम्ही बॅगी आणि टेंट घेऊन चाललो असतो वरती तर आमची हालत खराब झाली असते. लांब पर्यंत पूर्ण हिरवळ आणि पर्वतरांगा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे स्टॉल मिळतील जे लिंबू पाणी बी मिळेल तुम्हाला. खाण्यासाठी पण वस्तू मिळतील असं. आणि आपली पहिली सीडी आलेली आहे यशाची पहिली पायरी. अशा 4 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. त्या ठिकाणी जिथे आम्ही स्पॉट केलेला तो तिकडे आहे बघा दिसतोय. तिथे आम्ही स्पॉट करायला स्टे केला आणि तेच आम्ही टेंट बांधलेला जो मोठा. आणि यातून जायचं वरती आणि ती दुसरी सीडी इकडे आहे. पहिली सीडी असं 4 सीड्या बांधलेल्या आहेत गाववाल्याने म्हणजे गावातील लोकांनीच बांधलेल्या आहेत पर्यटकांसाठी. आणि एक गोष्ट म्हणजे ते जागोजागी तुम्हाला स्टॉल मिळतील. ते लोक लिंबू सरबत चाय वगैरे सगळं विकतात. घ्या प्लीज कारण का ते लोक एवढं सामान डोक्यावर ओझा घेऊन खाली गावातून रोजचा एवढा प्रवास करतात वरती. तर त्यांनी थोडी मदत करा. ते लोक खूप मेहनत करतात कारण का आम्ही सकाळपासून बघतो त्या लोकांना. ते एवढं हाईटवरती इथे हे स्टॉल लावून मामा उभे आहेत आणि लिंबू पाणी विकत आहेत. तुम्ही समजू शकता किती खालून एवढं सामान घेऊन येऊन वरती आणि स्टॉल लावलेलं आहे आणि लिंबू सरबत विकतात आहे. आणि एवढं पावसामध्ये ते उभे आहेत बघू शकता तुम्ही. तर अशा दुकानातून कृपया तुम्ही काहीतरी घ्या. एवढ्या परिश्रमानंतर दिसणारा जो निसर्गरम्य वातावरण आहे हे डोळ्यांना भरून गेल्यासारखं वाटतंय. पण थोडं बाकी आहे वरती जायचं. दिसत नाही धुका खूप जास्त असल्यामुळे दिसत नाही. आणि हा झरा आपला एक आणि हवा खूप हवाचा प्रेशर खूप आहे. इथे हवा एवढी आहे तर वरती हवा किती असेल याचा विचार नाही करू शकत होता. अरे बापरे वरती झेंडा दिसतोय. पोचलेलो आहोत. पोचलेलो नाही तर 10-15 मिनटं जाणार. लांब आहे थोडा अजून. पतंगाचा आवाज ऐकू शकता. हवेचा फोर्स समजेल तुम्हाला किती आहे तो. अरे बापरे हा एवढं टेंट लावलं इकडे. थंडी बघा आता. आणि ही विहीर जिथं आम्ही पाणी घेणार होतो. आम्ही टेंट वर लावला असता आम्ही पाणी पिण्याचा पाणी इथलाच यूज करणार होतो. पाणी बघा किती क्लिअर आहे. हात पाणी पिण्यासाठी यूज केला जातो. तर हाच आम्ही यूज करणार होतो पण आम्ही काय टेंट लावल्यावर आलो नाही कारण पाऊस आणि हवा जास्त असल्यामुळे. तर आता पुढे जाऊ. इथे बाल्टी पण ठेवलेलं गावकऱ्याने पाणी घेण्यासाठी. जर तुम्ही वर टेंट लावत असाल तर पाणी पिण्यासाठी हा पाणी यूज करू शकता.
माणूस उडून जाईल एवढा हवा आहे. ही शेवटची शिडी आणि शेवटीला आम्ही शिखरावरती पोचलो नाही अजून पोचू. शेवटची शिडी क्रॉस करून आम्ही पोचणार. एवढी मेहनत, एवढा कष्ट आणि एवढा 10 मिनिटाचा वेटिंग. बघा हवेचा आता गेला तो पुढं. हवा आवाज आजूबाजूला काहीच दिसत नाही, पूर्ण सफेद आणि हवा जास्त असल्यामुळे व्हिडिओ काढता नाही. एवढी थंडी आहे आणि हवा आहे ना, काहीच दिसत नाही. हवाचा फोर्स खूप जास्त आहे. शेवटीला आम्ही पूर्ण केला आपला शिखर गाठला कळसुबाईचा. आणि आता खाली उतरले, खूप थकलेलो आहे. पाऊस असल्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला नाही मिळाल्यात, पण जेवढा पण मिळाला तेवढ्यात बघूया व्हिडिओ कशी बनते आधी. आणि आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.